नमस्कार सर्वांना, मी पौर्णिमा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आजची संध्याकाळ सगळ्यांना खूप छान जावो. चला तर मग स्वामींना नमस्कार करून घरच्या देवांना नमस्कार करून आपण पुढची रेसिपी सुरू करूया. आज पाहणार आहोत आपण चाकवतचा गरगटा. त्यासाठी लागणारं साहित्य: एक जुडी चाकवत स्वच्छ धुवून घेतलेली, नीट केलेली आहे. मग त्यासाठी लागणारं साहित्य अजून काय लागणार आहे: डाळ, भिजवलेली डाळ, तूर डाळ, मूग डाळ, काही शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, टमॅटो अशी लागणार आहे. चला तर कुकर लावून घेऊया. कुकरमध्ये डाळ भिजवलेली, परत चाकवत ॲड करूया, टमॅटो एक खोबा चिरून टाकूया आणि शिजण्यापुरतं पाणी ॲड करूया आणि कुकर लावून देऊया. ओके. आता बघा, खूप झटपट होणारी आणि एकदम सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. खूप हेल्दी आहे चाकवत खायला. नक्की सगळ्यांनी खा आणि खूप छान आहे. चला तर यामध्ये चहा प्यायला 2-3 शिट्ट्या होईपर्यंत इकडे मी आपले ठेसा करून घेते. मिरच्या त्यात टाकण्यासाठी लसूण 5-6 मिरच्या घेतल्यात. ॲज इट इज मी माझा वरवटा यूज करते. मी खूप कमी मिक्सरचा यूज करत असते. पाहू शकता तुम्ही, छान रगडून घेतलेले मस्त ठेसा तयार झालेला आहे. हाचा वास पण खूप छान येतो. आता जर कुकरमध्ये डाळ खूप शिजली असेल किंवा पाणी कमी पडलं असेल तर त्यात थंड पाणी न ॲड करता आपण गरम पाणी एका साईडला केलेलं आहे. झाकणाला थोडीशी डाळ लागलेली होती, म्हटलं का वाया घालायचं डाळ बरं, म्हणून मी त्या झाकणावर थोडं पाणी टाकून ती दोन्ही सगळ्या बाजूनी व्यवस्थित क्लीन करून डाळ परत ॲड केली ते पाणी कुकरमध्ये. चला, थोडंसं अजून पाणी ॲड केलं, गरम केलेलं, हळद टाकली आणि परत एकदा उकळी मारली. त्या ते शिजेपर्यंत आपण साईडला एक फोडणी पॅन घेऊया. त्यामध्ये 1.5 चम्मच तेल टाकूया, हिंग टाकूया, जिरे मोहरी टाकूया, लसण 4-5 तुकड्या टाकूया आणि त्याला कडक फोडणी मारूया. थोडं लालसर झालं की नाही, मग छानपैकी त्यात कढीपत्ता टाकायचा आणि मग ती फोडणी आपल्या चाकवतच्या कालवणात टाकायची, मग चाकवतच्या गरगट्यात टाकायची. पाहू शकता, अजूनही त्यात मी मिरचीचा ठेसा ॲड केलेला नाही आहे. बघा, ती मिरचीचा ठेसा आहे की नाही ठेसलेला, तो आपण आता नंतर ॲड करूया. खूप छान आहे. जर कोणीचं बाळ तिखट खात नसेल तर तुम्ही ती मिरचीचा ठेसा टाकण्याआधी ती डाळ काढून तुम्ही बाळाला नक्की देऊ शकता. बघा, डाळ किती टेस्टी दिसते, छान. आणि आधी ऑलरेडी मी मीठ ठेसा वाटताना टाकला होता, म्हणून वरून चवीनुसार टाकलेला आहे. आणि कोथिंबीर वरून शिंपडले. एक मस्त खळखळ उकळी काढून घेतलेली आहे. आपण पाहू शकता, डाळ आपली रेडी आहे. चला तर मग एका पॅनमध्ये डाळ काढूया बाजूला. आता तुम्हाला यातलं मी कसा स्वयंपाक करते कंटिन्यू हे दाखवणार आहे. बघा, कुकरमध्ये 1 वाटी तांदूळ घेतलं, त्याच कुकरमध्ये मग मी कुकर लावला. साईड बाय कुकर चालू आहे. एका साईडला भाकरी करून घेते आहे. मस्तपैकी आज भाकरीचा बेत आहे. मला भाकरी जमते की नाही हे नक्की मला सांगा. आणि चाकवतचं गरगटा तुम्हाला आवडला का? लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. हो, सबस्क्राईब करायला काय जाते, फुकट. ह्या व्हिडिओ सगळं पाहण्यासाठी सगळं फुकट आहे की नाही, मग सो प्लीज सबस्क्राईब करा. बघा, इथं छान भाकरी थापून घेतलेली आहे मस्त. आता काय झालं आहे, भाकर टाकताना माझी भाकर तुटली. तर बघा, आम्ही बायका तुटलेल्या वस्तू व्यवस्थित करण्यात खूप माहिर आहेत. बघा, ह्याचं जिवंत उदाहरण तुम्ही आज पाहू शकता. चला मग, अशा करून भाकऱ्या केल्या मी छानपैकी. आता मस्त माझी भाकरी टणक फुगलेली आहे. कोणाकोणाची भाकरी फुगते नक्की कमेंट करून सांगा बरं. चला तर मग असा फास्ट मी स्वयंपाक करते. आजचा बेत खूप छान आहे, खूप आवडणार आहे सगळ्यांना. माझा कोकोही खूप आवडीने भाकरी खातो, त्यालाही भाकरी फार आवडते. चला, आता म्हणलं तोंडी लावायला काहीतरी करूया. तर मग फ्रीजमध्ये माझ्याकडे शेवग्याची शेंग होती एक शिल्लक. ते माझ्या स्टाफ म्हणले का माझ्या कलिंगने आणलेली होती. खूप छान, त्यांच्या घरी झाड आहे मे बी, म्हणून त्यांनी सगळ्यांसाठी आणली होती. मग म्हणलं ही शेंग फ्राय करून खाऊया. झटपट होते, एकदम चटकन होते आणि चटकदार लागते. बघा, त्यासाठी काही नाही, जिरे मोहरी, लसूण आणि शेवग्याच्या शेंगाचे साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि वाफवून घ्यायचेत हळद मीठ टाकून. मग हळद मीठ टाकून वाफल्यानंतर घरचं लाल तिखट किंवा गरम मसाला एखादा ॲड करायचा, थोडं पाणी शिंपडायचं आणि परत झाकण ठेवायचं. मग परत बघा, आता झाकण एकदम छान खमंग कमी तेलात झटपट होणारी. नंतर शेवटी थोडी कोथिंबीर शिंपडायची, थोडं शेंगदाण्यांचं दाण्यांचं कूट शिंपडायचं. चला तर मग या जेवायला. कसं काय वाटतं आजचं जेवण नक्की कमेंट करा. जाता जाता एक सबस्क्राईब करून जा. हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करा. मी तर चाकवताचं गरगट ही ज्वारीची भाकरीसोबत कुचकरून खाते आहे. बघा, मला खूप आवडतं. बघा, छानपैकी कुचकरून घेते, डाळ घेते, छान शेवग्याची शेंग तोंडी लावायला आहे. नुसती तोंडी लावायला एवढी छान खमंग झालेली, काय सांगू तुम्हाला. शेवग्याची शेंग आज सगळे माझी आज वाहवाही करत होते की मस्त झाल्या जेवण म्हणून. चला तर मग इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय अँड थँक्यू सो मच.